नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिवाजी पार्क मध्ये सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या आंदोलनाची. हे आंदोलन आहे धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य आणि संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भात प्रकाशकाला केलेली शिवीगाळ याबाबत. धीरेंद्र शास्त्री आणि संजय गायकवाड या दोघांच्याही विरोधात महाविकास आघाडीने हे आंदोलन केले. महाविकास आघाडीकडून शिवाजी पार्क मध्ये निदर्शनं केली जातात. महाविकास आघाडीसह डावे पक्ष सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले. कल्याणकारी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा, कल्याणकारी रयतेचे कळवळी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज दो. भूजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भवानी जय भवानी. या आंदोलनाची अपडेट जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात शिवाजी पार्क मध्ये, जिथे माझे सहकारी जय पवार सध्या उपस्थित आहेत. जय, आंदोलनाच्या ठिकाणी कोण कोण उपस्थित आहे आणि आंदोलन नेमकं कशाबद्दल केलं जाते? नक्कीच आपण पाहिलं तर आता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक पक्ष या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यासोबतच जे इतर संघटनात्मक जे आहेत पक्षसुद्धा त्या ठिकाणी या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतं. त्यासोबतच आपण पाहू शकतो की आमदार संजय गायकवाड यांना अटक करावा अशी सुद्धा मागणी या सर्व आंदोलकांच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहेत. अनेक झेंडे त्यासोबत अनेक हातात पोस्टर्स आहेत या ठिकाणी त्यांच्या सर्व आंदोलकांच्या हातात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक जर पोस्टर आपण या ठिकाणी पाहिलं तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून गावगुंडा असा एक पोस्टर या ठिकाणी संजय गायकवाड यांच्या विरोधात जो आहे तो लावताना आपल्याला पाहायला मिळतो. आपण या ठिकाणच्या काही आंदोलकांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्यांची या संदर्भात काय भूमिका. आपण पाहू शकतो या ठिकाणी काही आंदोलक हे खाली सुद्धा या ठिकाणी बसलेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात. सर, एकूणच काय सांगाल ज्या पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे, तुम्ही निषेध आंदोलन करतात, काय तुमची मागणी आहे? 1988 साली हे पुस्तक प्रकाशित झालं. कॉम्रेड पानसरे यांनी प्रकाशित केलं. त्यानंतर एवढे वर्ष 74 पेजेसचं बुक आहे. थोडक्यात शिवाजी महाराज ज्यांना परिचय करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ते पुस्तक आहे. आत्तापर्यंत कधी याच्यावर वाद झाला नाही आणि आज हा वाद झालेला 115 पेक्षा जास्त आवृत्त्या त्याचे निर्माण झालेले आणि हा फक्त पुस्तक न वाचता अशा प्रकारची भाषा करून शिवराळ भाषा करायची आणि या धीरेंद्र शास्त्रींनी असं वक्तव्य करायचं याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. अशा प्रवृत्ती या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये बळावलेल्या आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. नक्कीच आपण पाहतोय की अनेक खरं तर या ठिकाणी आंदोलक आहेत, मात्र ज्या पद्धतीचा अपमान या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना झाला तर याचाच निषेध खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच केला जात आहे. पण आणखीन काही लोकांशी बोलणार आहोत. सर, कसं बघते करून आपण आंदोलनाला उभे आहात, काय आपली एकूण मागणी आल्यानंतर बाहेर आपण आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. काही कसं बघते करून आपलं आंदोलन? तर नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी या सर्व खरं तर कार्यकर्त्या माध्यमातून भाषणं या ठिकाणी सुद्धा होणार आहेत. मात्र वर्षा गायकवाड सुद्धा या आंदोलनाला उपस्थित राहणार आणि थोड्या वेळातच या आंदोलनाची पुढची दिशा काय असते यांच्या संदर्भात काही आणखीन पुढे काय पावलं उचलते जातं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद जय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर शिवाजी पार्क मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात गेल्या 2-3 दिवसात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येते. आंदोलनामध्ये डाव्या पक्षाचे अनेक नेते सहभागी झालेले आहेत आणि संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या फोटोवर फुली मारलेले बॅनर्स हातात घेऊन हे आंदोलन केलं जाते. कल्याणकारी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा, कल्याणकारी रयतेचे कळवळी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज दो. भूजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भवानी जय भवानी जय बाबा धीरेंद्र घर मुर्दाबाद. बाबा धीरेंद्र घर मुर्दाबाद.